कोकण कड्यावरील सद्गुरू चिले महाराज एक अद्भुत तीर्थक्षेत्र। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात तीर्थक्षेत्र पैजारवाडी या ठिकाणी 7 मे 1986 रोजी चिले महाराजांचं महानिर्वाण झाले। त्यांच्या जीवित कार्याचं सांगता होऊन पैजारवाडी इथं त्यांचा देह समाधीस्थ झाला। त्यांची छाया प्राणीमात्रांसह अपाट जनसागर भक्तांवर पसरली होती। त्यांचं कार्य पुढे अप्पासाहेब टेंभुर्लेकर यांनी सुरू ठेवून विखुरलेला भक्तगण एकत्र करत पैजारवाडीत सुंदर अशा कासव मूर्ती इमारतीचं काम सुरू केलंय। आज परिसरात विखुरलेला भक्तगण एका क्षेत्राखाली एकत्र येत तीर्थक्षेत्र पैजारवाडीत सुंदर अशी कासव मूर्ती इमारत उभी आहे। 28 मार्च 1998 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ आरंभानं या मंदिराचं काम सुरू झाले। या मंदिर पूर्ततेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील भक्तगण एकवटले असून रोज भक्तांचा जनसागर इथं पाहावयास मिळतो। मंदिराच्या डाव्या बाजूस 4 मजली इमारत बांधकाम सुरू असून मल्टीपर्पज हॉल बनवण्यात येत आहे। मंदिराच्या उजव्या बाजूस अन्नदान कक्ष सुरू असून धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी कोल्हापूरचा सांगली परिसरातून भाविक भक्त येत आहेत। सद्गुरू चिले महाराज यांनी समाधी मंदिराचा संकल्पित बांधकाम मुळातच भव्य नेत्रदीपक अजून अद्वितीय असल्यामुळे भविष्यात समाधी स्थळावर वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर आराखडा नियोजनबद्ध करण्यात आला आहे। पंढरपूर, गंगापूर, नरसिंहवाडी अशा तीर्थक्षेत्रा इतकंच पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून पैजारवाडीची ओळख निर्माण झाली आहे। सद्गुरू चिले महाराज कासव मूर्ती समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट उत्कृष्ट काम करत असून मंदिर क्षेत्रासाठी माझी एक वीट अन्नदान धर्मासाठी अशी संकल्पना राबवण्यात येत असून या योजनेस पश्चिम महाराष्ट्रातून भक्तजनांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। तीर्थक्षेत्र पैजारवाडी येथून आषाढी वारी पायी दिंडी नामसोहळ्याचं दरवर्षी नियोजन करण्यात येत असून यावर्षीही 26 जून रोजी तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे। 26 जून ते 7 जुलै अखेर हा पायी दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र पैजारवाडी ते पंढरपूर असा होणार आहे। यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतात। आज मंदिराचे प्रमुख विश्वस्त अप्पासाहेब चव्हाण, बाबूराव गराडे, बळवंत घोसाळकर, जयसिंग पारखे, चंद्रप्रकाश पाटील, विनायक जाधव, मोहन जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असून हा योगदानाचा महारथ पैलतीरी घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत। आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते, कडेगाव, एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज। परमपूज्य सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पैजारवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या देवस्थान मधून गेली हे समाधी मंदिर होऊन जवळजवळ 38 वर्ष पूर्ण झालेली आहे। तर इथून जी पायी दिंडी पालखीची पंढरपूरला जाते ती गेली 15 वर्षे जाते आणि 15 वर्षामध्ये ही दिंडी चालक म्हणून आमचे विश्वस्त बाबूराव सदैव गराडे हे दिंडी चालक असतात। जवळपास यांच्याबरोबर 301 लोक वारकरी याच्यामध्ये समाविष्ट होतात। कायमपणे इथं सुरुवातपासून निघून ते शेवटपर्यंत असणारी आमची ही व्यक्ती दिंडी चालक म्हणून भाऊ गराडे काम बघत असतात। ते या दिंडीबाबत ते आपल्याला माहिती देत आहेत आणि ते या बाबूराव गराडे। मी बाबूराव गराडे बोलतोय। दिंडी सुरुवात प्रस्थान पैजारवाडी दत्त मंदिर म्हणजे समाधी मंदिर ते किर्ली पहिला मुक्काम, किर्ली नंतर भुये म्हणून ग्रामस्थ आहेत, भुयेच्या ग्रामस्थाकडून आमचं दुपारचं भोजन हे होते। त्यानंतर नागाव फाटा अशोकराव कदम यांच्याकडं यांच्या न्यू सुपर क्रेन तिथं मुक्काम, तिथनं डायरेक्ट मजलीमध्ये दुपारचा मुक्काम, मजलीनंतर जयसिंगपूर मुक्काम, दोंडराम बापू कोडोले समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिर मुक्काम, तिथून सकाळी कृष्णा घाटावर आंघोळ, थोडी विश्रांती, त्यानंतर 100 फुटी रोडवर अरुण पाटील यांच्या घरी दुपारचं मुक्काम, संध्याकाळी दुपारचं जेवण, संध्याकाळी आदर्श घरकुल सोसायटी मिरज असे शिटे यांच्याकडे मुक्काम, तिसऱ्या दिवशी भोसे इथं रेणुका मंदिर त्यामध्ये दुपारचा मुक्काम, संध्याकाळी नरसिंहगाव इथे तानाजी बंडा कदम आणि दत्ता कदम यांच्या घरी मुक्काम, त्यानंतर 1 तारखेला
बिरोबा मंदिर नागद इथं मुक्काम. जेवण. दुपारचा मुक्काम. संध्याकाळी रामवस्ती समाधान श्रीराम यांच्या घरी मुक्काम. नंतर 2 तारखेला दत्त मंदिर वाटंबरे दुपारचा मुक्काम. संध्याकाळी सांगोला गणेश मंदिर मंगल कार्यालय येथे मुक्काम. परत 3 तारखेला विजयमाला मंगल कार्यालय धायटी इथं मुक्काम, दुपारचा मुक्काम. आणि शिरबावी आबासाहेब तुकाराम बंडकर इथं शंकर महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरात मुक्काम. 4 तारखेला खर्डी इथं अजित अरुण प्रभू यांच्या घरी मुक्काम. संध्याकाळी पंढरपूर आमच्या ट्रस्टनं जागा घेतलेली आहे, शिवसंग्राम नगर गट नंबर 47 मध्ये आमच्या जागेत मुक्काम. हा किती दिवसाचा? असा हा एक 9 ते 10 दिवसाचा मुक्काम आहे. त्यानंतर दिंडीपायी. दिंडीपायी. त्यानंतर 7 तारखेला गोपाळ काला झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान पैजारवाडी, परत पैजारवाडीकडे प्रस्थान विसर्जित दिंडी.